निफाड तालुक्यातील गोंडगाव गावाच्या विकासात मोलाची भूमिका बजावणारे माजी उपसरपंच संजय दाते यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण विकास कामे मार्गी लावली आहे. उपसरपंच पदावर असताना त्यांनी गावातील मूलभूत सुविधा मजबूत करणाऱ्यावर भर दिलाय. रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, वीज व्यवस्था तसेच सार्वजनिक सोयी सुविधांच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केलाय. त्यांच्या कामामुळे गोंडगावच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे. संजय दाते हे आजही ग्रामपंचायतीचे सक्रिय सदस्य असून गाव हितासाठी सतत कार्यरत आहेत. तर ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कामात सक्रिय सहभाग घेत आहेत. गावकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्याचे काम ते नियमितपणे करतात. कोरोनासारख्या कठीण महामारीच्या काळात संजय दाते यांनी सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय कार्य केले. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना मदत केली आहे. गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू, औषधे, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून त्यांनी नागरिकांना दिलासा दिलाय. तसेच नागरिकांमध्ये कोरोना संदर्भातील जनजागृती करून सुरक्षिततेचे महत्त्व पटवून दिले. विकास, सेवा आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल साधत संजय दाते यांनी गोंडगावच्या जनतेचा विश्वास संपादन केलाय. त्यांच्या कार्याची दखल घेत गावकरी त्यांना एक कर्तव्य दक्ष, विकासाभिमुख आणि सेवाभावी नेतृत्व म्हणून ओळखतात. भविष्यातही गोंडगावच्या विकासासाठी त्यांचे योगदान तसेच सुरू राहील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते. नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. आता सध्या आपण निफाड तालुक्यातील गोंडे गावात आलेलो आहोत. माजी उपसरपंच संजय दाते यांच्या कार्यकाळात अनेक कामे झाली आहेत. तर आपल्यासोबत काही गावकरी आहेत ज्यांनी ही समक्ष कार्य झालेली पाहिली आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की दातेंच्या कार्यकाळात कोणकोणती कामे झाली आहेत. सभागृह झाला राजवाड्यामध्ये, क्रमसनोटीचे कामं झाली, गावाच्या खाल्ल्यामुळे रस्ता झाला, बालवाडीमध्ये अन्नधान्य किडीत होतं ते गागून ते व्यवस्थित बनवायला लावलं. अशी भरपूर कामं केली त्या माणसाने. कोरोनामध्ये लोकांच्या घरी जाऊन त्यांनी औषध फवारणी केली, कीटकनाशक कदम पुरवलं. अजून काय काय केलं? आता अजून भरपूर केलं त्यांनी गावामध्ये, रस्त्याची याची त्याची व्यवस्था. गावात ट्रस्ट टीका केली. कोरण गावकीचं होतं ते. संजय दाते यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक कामे केली आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे घरकुल योजना आहे ते गावकऱ्यांपर्यंत पोहोचवलं. जसं की लाडकी बहीण योजना असेल आणि जी शासनाकडून मान्य झालेली योजना असेल ती तळागाळातील म्हणजेच ग्रामस्थांना आणि गावकऱ्यांना ती पुरवली गेली. आणि तर आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की अशा कोणकोणत्या योजना त्यांनी पूर्ण केल्या. हिंदू शिवराम वाघ काय काय कार्य केलं संजय? गावात ट्रस्ट केली, रोड केले, पुन्हा लोकांना राशन मिळत नव्हतं ते राशन बी चांगलं देत्या प्रत्येकाला घरोघर रस मदत केली लोकायला. सावध राहिला त्यांनी, लोकांना सावध करायला लावलं. ही भीती आहे, बाहेर हिंडू नका असे बंधन आणले. काही घरोघर जाऊन त्यांनी जोराडा फवारला, कीटकनाशक फवारली, दवाखान्यातही नेलं. त्यांनी भरपूर सहकार्य केलं. नाव प्रमोद चंद्रभान कटारे, गोंडेगाव. संजू भाऊ म्हणजे माझा स्वतः म्हणजे भाऊच लागतो नात्याने. आणि काम असं केलेलं त्यांनी का जेणेकरून आपल्या गावामध्ये रस्त्याचे काम केलेले आणि त्यांची ट्रस्ट पण आहे. म्हणजे बाहेरची आपली जी हाडकी जी आहे ती बाहेरची ती ट्रस्ट पण आहे त्यांची. त्यांनी भरपूर कामं केलेली त्याच्यामध्ये. तर मग पण आम्हाला असं वाटतं का जेणेकरून ते पण सरपंच झालेच पाहिजेच अजून पण गोंडेगावमध्ये. मला असं तर माझ्या पद्धतीने मी बोलू शकतो. बरोबर, आत्ताच आपण गावकऱ्यांकडनं गावाचा विकास आणि दातेंच्या काळात झालेली कामे जाणून घेतलीच आहेत. आणि आत्ताच आपल्यासोबत माजी उपसरपंच संजय दाते आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी कोणती कामे केलीत आणि त्यांनी गावचा विकास कसा घडवून आणलाय. नमस्कार, मी संजय दाते. मी गोंडेगावमध्ये जी काही विकास कामं केली ती खरं तर मी ती सांगायला नाही पाहिजे, परंतु तुम्हाला जे लोकांच्या सर्वेमधून जी माहिती मिळाली ती कदाचित हा लोकांचा मनाचा मोठेपणा असावा. मी जी कामं केली ती सार्वजनिक केली आणि गावासाठी केली. परंतु जे कामं न होणारे होते ती मी केली. गावाच्या बाहेरूनचा रस्ता असेल, फाट्यापासून गावापर्यंत डांबरीकरण असेल, स्मशानभूमी दुरुस्ती असेल, तिथं स्मशानभूमीपर्यंतचं कॉन्क्रिटीकरण असेल,
अंडरग्राऊंड गटारी असतील, स्वच्छतेच्या बाबतीत शाळेचा विषय असेल, अंगणवाडीचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी मी पूर्णपणे लक्ष घालून आणि एक माझं स्वतःचं घर म्हणून या पद्धतीने मी त्याचा विकास केला. आणि अतिशय सुंदर माझं गाव आहे. माझ्या गावामध्ये गेली 50 वर्षापासून मारुती देवस्थान ट्रस्टची जी जमीन होती ती काही लोकांनी तिला बळ बांधून ती गायब म्हणजे जवळजवळ गायबच केली होती. अशी 140 बिघे जमीन मी ती कोर्टामध्ये भांडून आणि तिचा निकाल लावून ती गावाला मिळवून दिली. त्याच्यात मला माझं समाधान झालं. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचं खूप चांगलं कार्य आहे आणि असंच तुमचं पुढे देखील कार्य चालूच राहील. आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे तुमचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.